नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मराठी साहित्य या वैकल्पिक विषयामध्ये आज आपण मृदगंध या कविता संग्रहाविषयी जाणून घेणार आहोत. आणि विंदा करंदीकर जे आहेत, ओव्हरऑल त्यांचा जो काही दृष्टिकोन आहे आणि मृदगंध हा जो कविता संग्रह आहे, या कविता संग्रहामधून कुठल्या गोष्टी आपण घ्यायला हव्यात आणि यातून कसल्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण डील करणार आहोत. या पुस्तकाचं जे आहे मुखपृष्ठ तुमच्या समोर आहे बघा, मृदगंध जे आहे. आणि आता विनीतकडे जे आहे ते आत्ताचं लेटेस्ट पुस्तक आहे. याच्यामध्ये एक चेंज आहे बघा. आता हा जो चेंज आहे ना, तर आधीचा जो रंग आहे याचा तर तो येलो कलर आहे. आणि आताचा बघा, हे आत्ताचं पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल मातीचा रंग जो आहे तर तो याला दिलेला आहे, मृदगंध जे आहे. सो मुखपृष्ठ जे आहे ते मुखपृष्ठ आणि कुठलाही साहित्यकृती जे असते त्याचं जे काही शीर्षक आहे, नाव आहे, तर त्याच्याशी साधर्म्य लागणारं ते असतं. मलपृष्ठ जे आहे त्या मलपृष्ठामध्ये कुठलाही चेंजेस नाही आहेत. मलपृष्ठाच्या बाबतीमधल्या ज्या गोष्टी आहेत तर त्या एकदम क्लिअर आहेत बघा. मलपृष्ठावर जे आहे विंदांच्या कवितेसंबंधीचे जे वैशिष्ट्य आहेत, ती कविता आणि त्याच्या संबंधीच्या बेसिक गोष्टी ज्या आहेत तर त्या खूप प्रॉपरली दिलेल्या आहेत, तर त्याही आपण बघणार आहोत. आता ज्यावेळेस आपण विंदा करंदीकरांचा जो आहे मृदगंध बघतो, तर काही बेसिक गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण बघितल्या पाहिजेत. म्हणजे याची जी अर्पण पत्रिका आहे, ती अर्पण पत्रिका तुमच्या समोर आहे बघा, येसू आणि सुमा या दोघींना. आता कुठल्या पुस्तकाला अर्पण पत्रिका असते, कुठल्या पुस्तकाला नसते सुद्धा जे आहे. जसं आपण याच्या बाबतीमध्ये बघितलं होतं ब्राह्मण कन्या. ब्राह्मण कन्याला आहे की पुस्तक एकदा वाचलं की परत वाचा, पुन्हा एकदा वाचा. आणि तुम्ही जेवढ्या जास्त वेळा वाचाल त्यावेळेस गणितं जी आहेत ते तुमची बदलत जातील आणि त्याच्यातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या डील होत जातील. सो येसू आणि सुमा या दोघींना जे आहे, आता येसू ज्या आहेत तर त्या त्यांच्या पहिल्या पत्नी होत्या आणि सुमा ज्या आहेत तर त्या दुसऱ्या पत्नी आहेत, ज्या विधवा होत्या. आता हा जो काव्यसंग्रह आहे हा खऱ्या अर्थाने जे आहे तर तुम्ही बघितलं तर हिच्यामध्ये हा स्त्रियांना अर्पण केलेला आहे. त्यातल्या त्यात हिच्यामध्ये जे आहे सामाजिक कणवसुद्धा आहे, ज्याच्यावर प्रश्न पण विचारून झालेला आहे. आणि मग विधवांचे प्रश्न असतील, कुमारी वातेचे प्रश्न असतील, अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला वेगवेगळ्या कवितांमधून हिच्यामध्ये ज्या आहेत तर त्या डील होतात बघा. सो येसू आणि सुमा या दोघींना लिहिताना पण बघा, प्रत्येक अक्षर जे आहे ते वेगवेगळं हिच्यामध्ये लिहिलेलं आहे. तसं बघायला गेलं तर मग हे एकत्रितपणे असलं पाहिजे. पण लिखाणाचे जे आहे, अर्पण पत्रिका जी आहे, ते एक एक अक्षर जे आहे ते वेगवेगळं हिच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं. त्यानंतर जे आहे की मृदगंध जे आहे, स्वेदगंगा याच्या आधी आलेला त्यांचा कविता संग्रह बघा. स्वेदगंगा जो होता, म्हणजे आता तुम्ही जर ह्या पुस्तकामध्ये बघितलं तर त्यांचं एकंदर विंदा करंदीकरांची साहित्य संपदाच तुम्हाला इथं दिलेली आहे. आणि मग तिच्यामध्ये स्वेदगंगा कधी आलेला आहे, 1949ला आलेला आहे, 1949. आणि मृदगंध हा जो कविता संग्रह आहे तो 1954मध्ये आहे. पण तिच्यामधली जी काही काव्यपंक्ती म्हणजे मृदगंधाचं बीज जे आहे ते स्वेदगंगेमध्ये जे आहे ते लावलं गेलं होतं. तर नाव पण जे आहे स्वेदगंगा जी आहे, कष्टकरी कामकरी जे आहे त्यांचं जे आहे तर ते घाम आणि तिच्यामधून येणारी गंगा जी आहे. सो साम्यवादाचे रेफरन्सेस तुम्हाला याच्यामध्ये मिळतात. साम्यवाद जे आहे, बोल्शेविक क्रांती असेल बघा 1930च्या काळातला चायना जो आहे, बरेचसे रेफरन्सेस जे आहेत तर ते तुम्हाला मृदगंधामध्ये जे आहे तर ते दिसतात. आणि इथं जे आहे मृदगंध जे आहे तर त्या केसमध्ये जर तुम्ही बघितलं तर मृदगंधाचे रेफरन्सेस जे आहे ते स्वेदगंगामध्ये ऑलरेडी जे आहेत त्यांनी दिले होते. त्याच्यातल्या ज्या 4 ओळी आहेत त्या तुमच्या समोर आहेत. मृदगंधाच्या नजराने अभिनय काय मुलं तुला मी दुसरे देणे, मातीतून मी आलो वरती, मातीचे घेऊन या गाणे. सो हा जो मृदगंध होता हा 1949च्या स्वेदगंगामध्ये जे आहे तर तो आहे, त्याची बीजं तिथं रोवली गेलेली आहेत. आणि 1954मध्ये जे आहे तर ते मृदगंध हा कविता संग्रह आपल्या हाती त्यांनी दिला. आता मृदगंध, आता हिच्यामध्ये बघा स्वेदाची ही अखंड गंगा आणि त्यातल्या त्यात आहे मृदगंध. मृदगंध जे आहे की मातीचा सुवास जो आहे. आणि या हिच्यामध्ये आता बऱ्याचशा हिच्यामध्ये तुम्ही निबंध वगैरे जिथं बघितला असेल, भाषणांमध्ये बघितलं असेल की काय आवडतं, तर आवडताच्या हिच्यामध्ये जे आहे लोकांनी दिलेलं असतं की मला जे आहे पाऊस आणि पावसामुळे जे आहे मातीवर ज्यावेळेस थेंब पडतात त्यावेळेस येणारा जो सुवास आहे तो मला आवडतो वगैरे वगैरे जे आहे. आता या हिच्यामध्ये जे आहे मातीतून मी आलो वरती, मातीशी नाळ जोडणारा हा कवी आहे. मातीचे घेऊन या गाणे जे आहे, सो मातीशी नाळ जोडलेली आहे. त्यातल्या त्यात जर तुम्ही बघितलं तर
आता या पुस्तकाची जी पहिली कविता आहे बघा, कविता संग्रह जो आहे हा स्वेद मृदगंध जे आहे, यातली जी पहिली कविता आहे, ती पहिली कविता जी आहे ती आहे कसा मी कळेना. म्हणजे स्वतःबद्दल जे आहे की मी कसा आहे ते नेमकं मला कळत नाही आहे. आणि याच्यातली सगळ्यात शेवटची कविता बघा, शेवटची जी कविता आहे तिच्यातल्या शेवटच्या जर ओळी तुम्ही बघितल्या तर मी तर बाबा पछाडलेला. बघा, कसा मी कळेना, असा मी तसा मी, कसा मी कळेना, स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा मी. आणि याची शेवटची जी कविता आहे पछाडलेला, तिच्यामध्ये सगळ्यात शेवटच्या या दोन ओळी आहेत, मी तर बाबा पछाडलेला, मी तर बाबा पछाडलेला. एक आवर्तन जे आहे ते विंदा करंदीकरांनी हिच्यामध्ये पूर्ण केलेलं आहे. पहिली कविता जी आहे तर कसा मी कळेना, मी नेमकं काय आहे, मला माझ्याबद्दलचं जे काय आहे ते कळत नाही आहे, मी कोण आहे काय आहे. आणि शेवटी जे आहे मी तर बाबा पछाडलेला, हे एक आवर्तन कंप्लीट होतं बघा. त्यामुळे जे आहे की त्या कविता संग्रहातल्या कवितांची जी मांडणी आहे तीही तुम्ही लक्षात घेणं गरजेचं असतं बघा. म्हणजे कारण हे सिम्बॉलिक आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सिम्बॉलिक असतात. आणि याच्यामध्ये जे आहे पहिली कविता आणि शेवटची कविता अशा दोन कवितांचं जे आहे तर ते आवर्तन तुम्हाला पूर्ण होताना याच्यामध्ये दिसतं. आता तुम्ही जर याचं मलपृष्ठ बघितलं, या मलपृष्ठावर ज्या काही ओळी आहेत तर त्या ज्या आहेत त्या तुम्हाला इथं समोर दिसतील बघा. आता विंदा करंदीकरांची नेमकी कविता काय आहे, त्या कवितेमध्ये कुठले रेफरन्सेस आहेत, तर विंदा करंदी यांच्या कवितेमध्ये एकाच वेळेस तुम्हाला सामर्थ्य, सुकोमलता, विमुक्तपणा, संयम, अवखळपणा, मार्दव, गांभीर्य, मिश्किलपणा, प्रगाढ वैचारिकतेबरोबर नाजूक भाव सौंदर्य या सगळ्या गोष्टींचा मिलाप तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतो. मग आता तुम्हाला प्रश्न ज्यावेळेस विचारले जातात की विंदांच्या कवितेचं वैशिष्ट्य काय आहे किंवा एकंदर मृदगंधचं वैशिष्ट्य काय आहे, तर मग त्या कवितेमध्ये या सगळ्या गोष्टी तिथं आहे. सामर्थ्य, सुकोमलता, विमुक्तपणा, संयम, अवखळपणा, मार्दव, गांभीर्य, मिश्किलपणा, प्रगाढ वैचारिकता, नाजूक भाव सौंदर्य या सगळ्या गोष्टी आहेत. खऱ्या अर्थाने जे आहे एक प्रकारचा करंदीकरी छंद जो आहे तो तुम्हाला इथं बघता येतो. आणि करंदीकर हे जे आहेत मग याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी, याच्यात सामाजिकता आहे, साम्यवादाचे रेफरन्सेस आहेत, तुम्हाला जे आहे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये खूप प्रॉपरली ज्या आहेत तर त्या डील करता येतात. आता त्यांची जी कविता आहे म्हणजे कवितेचं जे आहे तर ते वर्णन कसं केलेलं आहे, जसं आपण बाबूराव बागुलांच्या बाबतीत बघितलं होतं की बाबूराव बागुलांच्या कथेमध्ये काय आहे, अतपासून इथपर्यंत नाट्य खच्चून भरलेलं आहे असं लिहिलं होतं. शिरीष पैंनी जे आहे इथं कसं आहे बघा की त्यांची कविता कशी आहे तर ती कड्यावरून आपलं अंग झोकून देणाऱ्या एखाद्या जलप्रपातासारखी आहे बघा, झोकून देणारी जी आहे. आणि खाली कोसळताना ती तशी दिसते, तिचा जोश, तिचा नाद, तिचं सामर्थ्य, तिची अवखळ झेप या सगळ्या बाबी ज्या आहे तर तुमचं मन जे आहे तर ते वेधून घेतात. कारण असं तुम्ही जो आहे साधी गोष्ट आहे बघा, एखाद्या कळ्यावरून ज्यावेळेस जलप्रपात पडतो तर प्रत्येकाला त्याची भुरळ आहे बघा. बाहुबली सिनेमामध्ये पण तुम्ही बघितलं असेल काय दाखवलंय त्यांनी, जलप्रपात जे आहे बऱ्याच ठिकाणी जे आहे किंवा आता पण जे आहे टुरिस्ट जिथं व्हिजिट देतात तर त्याचं आकर्षण प्रत्येकाला राहिलेलं आहे. ते जे आहे की ते आकर्षण इथं आहे, आपलं मन जे आहे तर ते जे आहे तर ते वेधून घेते अशी ही कविता आहे. आणि याच्यामध्ये जे आहे लपतछपत हिरवडीतून वाहणाऱ्या एखाद्या झुळझुळ ओढ्याप्रमाणे ती अंग चोरून नाजूकपणे अवतरताना दिसते. म्हणजे तिच्यामध्ये जे आहे ना की तो सूक्ष्मताही आहे, ते सामर्थ्यही आहे आणि तो नाजूकपणासुद्धा आहे की लपतछपत जे आहे एखादा झुळझुळ वाहणारा जो झळा आहे तशी सुद्धा जी आहे ती कविता जी आहे तर ती डील करते. अंग चोरून नाजूकपणे अवतरणं तिचं जे आहे. सो यामध्ये तुम्हाला प्रेम कवितासुद्धा आहेत, स्त्रियांविषयीचे रेफरन्सेस आहेत, सामाजिक रेफरन्स आहेत. मग त्यामध्ये या गोष्टी तुम्ही ज्या आहे खूप चांगल्या पद्धतीने अनुभवू शकता. ओके, त्यानंतर जे आहे की प्रमत्त पुंगवाची मुसंडी किंवा हरिण शावकाची नाजूक हालचाल, दगडगोट्यांनी भरलेलं विस्तीर्ण माळरान, तुरळक नाजूक रानफुलांनी नटलेली लुसलुशीत हिरवळ, गौतम बुद्धांची ध्यानमग्न मूर्ती आणि जातिवंत विदूषकाची मिश्किल नजर याची एकदम किंवा एकामागून एक आठवण व्हावी असं तिचं रूप आहे. म्हणजे ही जी कविता आहे बघा ती लिहिण्यासाठी लिहिलेली नाही आहे ना, कवी थोडे कवडे फार असं तुम्ही वाचलं असेल हिच्यामध्ये, तर हे फक्त लिहायचं म्हणून लिहिलेलं नाही आहे. कारण जे आहे की लिखाण जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीसाठी आहे. मी बऱ्याचदा हाही प्रश्न विचारलेला आहे की लेखक का लिहितो, माणसं भंगारात जाऊ नये म्हणून. मग मूळ जे आहे की एखादा कवी ज्या वेळेस जे आहे एखादी साहित्यकृती निर्माण करतो तो कशासाठी करतो आहे. सो त्यामध्ये जे आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहे
कधी येऊ शकतात, ज्यावेळेस ती तुमची जी आहे स्वतःची प्रवृत्ती असेल, अदरवाईज ते येणार नाही. ओके. निखालस शारीर अनुभवातील रसरशीत सत्याला स्वरूप देण्यात जशी ती रंगून जाताना दिसते. बघा आता शारीर अनुभव जे आहे, काळी राणी नावाची कविता जी आहे बघा, है ना. सो शारीरता जी आहे इतकी सहजपणे यांच्या कवितेमध्ये येते. त्याचबरोबर जे आहे की वैचारिक अनुभव जे आहे तेही तिच्यामध्ये येतात. विधवांचे प्रश्न आहे बघा, धोंड्या नावीचे आहे, खोपटाच्या मागे जाऊन तो काय करतो, आणि हे सगळे जे प्रश्न आहेत, जाती व्यवस्थेवर बोलणं जे आहे, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप प्रॉपरली हिच्यामध्ये डील होताना दिसतात. तिच्यामध्ये ती चित्रमयी बनते, कधी कोड्याच्या भाषेमध्ये बोलते बघा, तर कधी कधी जे आहे अभिव्यक्तीत एक प्रकारचा गद्याचा जो आहे रळखळपणा हिच्यामध्ये आहे. तिचं रूप जे आहे ते न्यारं आहे, व्यक्तित्व जे आहे वेगळं आहे, रोख नोक झोक जो आहे ना, एकाच वेळेत जे आहे रसिकाला आकर्षून पण घेते आणि गोंधळून पण सोडते. का? कारण त्यातले जे वैचारिक प्रश्न आहे, सामाजिक ज्या बाबी आहेत, त्या तुम्हाला विचार करायला जे आहे तर त्या बाध्य ठरतात. सो तो मुद्दा याच्यामध्ये येतो. आणि मृदगंधामध्ये याच्या पलीकडे जाऊन पण बरंच काही आहे बघा, म्हणजे एवढं सगळं मृदगंध नाही, याच्या पलीकडे बरंच काही आहे, तेही आपल्याला बघायचं आहे. सो एक एक कवितेच्या माध्यमातून आपण बघू. विंदांची जर वैशिष्ट्ये तुम्ही बघितली तर तिच्यामध्ये एक प्रकारचं रांगळं चैतन्य आहे बघा, तालचित्र तिच्यात आपल्याला दिसतं, तिच्यामध्ये जोमदारपणा आहे त्या कवितेमध्ये. ओव्हरऑल विंदांच्या कुठल्याही कविता तुम्ही जर वाचल्यात तर त्यामध्ये तुम्हाला हे दिसणार आहे बघा. कारण आता याच्यामध्ये तुम्हाला कविता संग्रहांच्या बाबतीमध्ये पण सगळी जे आहे, ध्रुपद 1959 आहे बघा, जातक आहे 1968, विरूपक आहे 81 मध्ये आहे, अष्टदर्शन 2003 मध्ये आहे. ओके. आता ज्ञानपीठ मिळालेले जे आहेत बघा साहित्यिक जे आहे, है ना. आता ज्ञानपीठ जे आहे विंदा करंदीकर कशासाठी मिळालेलं आहे बरं? अष्टदर्शन जे आहे, मुक्त सुनीत जे आहेत, प्रायोगिकता जे आहे, प्रयोग जे आहेत. ओके. सो ही 7 वैशिष्ट्य जे आहेत तर ती याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. ही प्रामुख्याने विंदांची टिपिकल वैशिष्ट्य आहे की जी त्यांच्या कवितांमध्ये तुम्हाला कवितांमधून जे आहे तर ती समोर येतात. आता पाडगावकरांची संहिता जी आहे बघा, त्या संहितेमध्ये त्यांनी काय नमूद केलेलं आहे विंदांबद्दल, तर त्यांनी म्हटलं होतं की मर्ढेकरांच्या कवितेमध्ये माणसाला स्थान नाही आहे, पण विंदांच्या कवितेमध्ये माणसं आहेत, मर्ढेकरी भावसुद्धा आहेत. बघा आता विंदांची कविता ही माणसांची कविता आहे, मग तिच्यामध्ये माणसं जी आहेत ती तुम्हाला जे आहे बरीचशी माणसं हिच्यात भेटणार आहे. कावेरी डोंगरे जे आहे, है ना, एक एक जे आहे देशपांडेंचे रेफरन्सेस जे आहेत ते आपल्याला मिळतील. आणि विंदांच्या कवितेमध्ये माणसं आहेत, मर्ढेकरांच्या कवितेत तिथं माणसांना स्थान नाही, पण इथं मर्ढेकरी भाव आहेत, त्याच्याबरोबर माणसं आहेत. हे कोणी म्हटलेलं आहे तर संहितामध्ये पाडगावकरांनी हे जे आहेत हे रेफरन्सेस दिलेले आहेत. मग आता माणसं जी आहेत ती माणसं कशी आहेत, तो आम आदमी जो आहे त्याचं रुटीन लाईफ आहे, आणि त्या रुटीन लाईफसाठी जे आहे हिच्यामध्ये जी कविता आहे ती कविता आहे तेच ते म्हणजे काय, सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते माकड छाप दंतमंजन तोच चहा तेच रंजन. 2023 मध्ये तुम्हाला विठोबा दंतमंजन भेटून जाईल. अजून कुठलं भेटलं, वेगवेगळे आलेले आहेत, लाल दंतमंजन, है ना. सो मग 1950चं दशक आणि 2023 काय चेंजेस तुम्हाला दिसतात. सकाळपासून रात्रीपर्यंत आताही तेच आहे, माकड छाप दंतमंजन तोच चहा तेच रंजन. फक्त अमृततुल्य तुमचं बदलू शकतं. तीच गाणी तेच तराणे, तेच मूर्ख तेच शहाणे, सकाळपासून रात्रीपर्यंत तेच तीच नारी तोच पलंग. कविता जी आहे तर यामध्ये एक टिपिकल रुटीन जे आहे, तुमचं जे आयुष्य आहे ते कसं त्या याच्यामध्ये अडकलेलं आहे ते यांनी दाखवलेलं आहे. सो तेच जी कविता आहे बघा यामध्ये की, आणि त्यामुळे जे आहे ना आयुष्यात एक प्रकारचा नीरसपणा येत जातो बघा. तुम्ही रुटीन हिच्यामध्ये तेच करत जाता आणि तिच्यामुळे जे आहे ती यांत्रिकता, नित्यता, आणि तिच्यामुळे आयुष्य हे नीरस कसं होत जातं ते हिच्यामध्ये जे आहे दिलेलं आहे. सो त्याच्यामुळे जे आहे की तुम्हाला काहीतरी वेगळं केलं पाहिजे का, मग कवीनी जे आहे, आणि हा प्रत्येकाचा पेच आहे, हा जो पेच आहे हा प्रत्येकाचा पेच आहे, हा काही कुणा एकाचा नाही आहे, समग्र जो आहे मानवजातीला घेऊन जाणारी जे आहे बघा. आता याच्यामध्ये जे आहे ना की तुम्हाला स्वेदगंगा असेल, मृदगंध असेल, साम्यवादी क्रांती जी आहे तिचा रेफरन्स याच्यामध्ये तुम्हाला मिळतो, साम्यवादाचे रेफरन्सेस येतात, आणि ऐहिकाचा अपेक्षित उद्गार सुद्धा जो आहे तो मृदगंधमध्ये तुम्हाला मिळणार आहे. 1939 नंतरचं चीनमधलं आवर्तन जे आहे ते कवितेमध्ये आलेलं आहे.
बोल्शेविक विचार पद्धती जी आहे ती विंदांमध्ये आहे. आंतरराष्ट्रीय संदर्भ जे आहेत तेही आहेत. म्हणजे विज्ञाननिष्ठा जी आहे ती तुम्हाला तिथं बघायला मिळते. विंदांची कविता जी आहे ती सूक्ष्म आहे. ती त्या सूक्ष्माती सूक्ष्म घटकाला जे आहे समाविष्ट करून घेण्याचा जो आहे तर तो प्रयत्न करते. हे त्याचं वैशिष्ट्य आहे बघा. विंदांची जी कविता आहे तर ती सूक्ष्म जे आहे तर त्यांनी एक एक जो रेफरन्स वेचलेला आहे आणि त्यातल्या त्यात जे आहे की साम्यवाद, बोल्शेविक विचार पद्धती, चीनमधलं 1939 नंतरचं आवर्तन, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन मग तो साम्यवाद तुम्हाला कुठं मिळतो तर इथं जे आहे बघा, माझ्या मना बंदगड. खूप महत्त्वाची कविता आहे बघा याच्यातली. म्हणजे उद्या तुम्हाला जर एखादा 15 ते 20 मार्काचा प्रश्न विचारला तर शक्यतोवर जे आहे टिपिकल कवितांवर विचारलेलं नाही आहे, पण येत्या काळात जर विचारलं तर ती ही कविता आहे की माझ्या मना बंदगड, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता लाल धूळ उडते आज, याच्या मागून येईल स्वार. बघा, लाल धूळ साम्यवाद जो आहे. या दगडावर लावील धार, इतके यश तुला रगड, माझ्या मना बंदगडचे आहे. जी काही परिस्थिती आजच्या डेटमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये जे शोषण, त्या सगळ्या बाबी आहे, मनाने दगड बनणं जे आहे. संवेदना नष्ट केल्याने त्रास थांबणार आहे का? लाल धूळ उडते आज, याच्या मागून येईल स्वार. साम्यवाद जो आहे, लाल धूळ जो आहे, लाल रंग, क्रांतीचा रंग जो आहे, सो त्याला घेऊन जे आहे ही कविता येते. सो साम्यवादाचे जे रेफरन्सेस आहेत ते रेफरन्सेस तुम्हाला जे आहे या कवितेमध्ये, याच्याबरोबर अजून पण कविता आहेत की जिथं तुम्हाला साम्यवादाचे रेफरन्सेस मिळणार आहे. म्हणजे ही काही एक कविता नाही. किंवा तुम्ही जे आहे आपण साम्यवादाचे रेफरन्सेस जाहीरनामामध्ये पण बघितलेले आहेत. कार्ल मार्क्स जो आहे ना, एकदा मला मार्कस बाबा जो आहे भेटला होता है ना, मला सुद्धा गटे आवडायचा. सो कार्ल मार्क्स नावाची जी कविता आहे ती आठवते का तुम्हाला? आपण जाहीरनामा ऑलरेडी बघितलेला आहे. सो जाहीरनामामध्ये सुद्धा तो साम्यवाद आहे. कारण तिथं तर कामगार आणि कामगार वर्गातून आलेली व्यक्ती जी म्हणजे नारायण सुर्वे आहेत. कामगार आहे मी तळपती तलवार आहे. मग तो कामगाराचा जो काही रेफरन्स आहे साम्यवादाशी तो सलग एकनिष्ठ जे आहे किंवा एकजीव होऊन जातो. तशी ही लाल धूळ जी आहे ती तुम्हाला जे आहे मृदगंधमध्ये उडताना दिसते. यंत्रावतार जे आहे बघा, यंत्राचा स्वीकार करा, या यंत्राचा सत्कार करा, यंत्राचे वेदोक्त करा पूजन, साम्यवेद हा पंचम वेद म्हणारे. साम्यवेद जो आहे, साम्यवाद आणि यंत्र जे आहे ॲक्सेप्ट करणं जे आहे, मग याच्यामध्ये शोषण, कामगार, हे सगळे रेफरन्सेस जे आहेत तर ते डील करणं जे आहे. तर यंत्रावतार जे आहे, आता इथं विज्ञाननिष्ठा जी आहे ती पण जपलेली आहे. प्रश्न विचारणं जे आहे तर तेही आपण बघणार आहे की 7 प्रश्न कुठले विचारलेले आहेत. आणि इथं जे आहे की यंत्र आलं म्हणजे ते कारखाने आणि तिथलं शोषण, तिथले कामगार, मालक, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते याच्यामध्ये वर्क होतात बघा. देन ती जनता अमर आहे. आता ती जनता अमर आहे ही पण एक खूप महत्त्वाची कविता याच्यामधली आहे. ही कविता पण जे आहे ना की ज्याचं पोटेन्शियल आहे की उद्या तुम्हाला 10, 15, 20 मार्काचा प्रश्न विचारला जाणं. 15 आणि 20चा जर विचार केला तर 15-20मध्ये जे आहे इथं तेवढं पोटेन्शियल आहे की ती जनता अमर आहे. मृगाच्या वादळातून मी ऐकले, मातीतील महापुरुषांचे आर्तनिश्वास. बघा, म म म म अनुप्रास जो आहे. मृगाच्या वादळातून मी ऐकले मातीतील महापुरुषांचे आर्तनिश्वास, आणि विजेच्या कडकडत्या प्रकाशात पाहिले मानव पोलादी कण्यांचे जीवनाच्या ॲसिडात विरघळून जाताना. जीवनाचं ॲसिड म्हणजे काय तर जगणं जे आहे ते कसं झालेलं आहे ते ॲसिडसारखं आहे बघा. जगणं ॲसिडसारखं होणं म्हणजे डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला इतके प्रॉब्लेम्स आणि इतक्या गोष्टी आहेत की तिथं जे आहे तुमचं जगणं जे आहे तर ते काय होत जातं तर ते ॲसिडसारखं आहे. जगणंच ॲसिड आहे बघा. पाहिले मानव पोलादी कण्यांचे जे आहे, मानव जो आहे, माझ्या मना बंदगड, पोलादी कण्यांचा मानव हा ना, विजेच्या कडकडत्या प्रकाशामध्ये मातीतील महापुरुषांचे आर्त निश्वास. मग महापुरुष जे आहे त्यांचे फक्त निश्वास ऐकायचे का? त्यांनी दिलेल्या ज्या बाबी होत्या, त्यांनी जे काय आपल्याला सांगितलं ते आज आपण अंमलात आणतो का? किंवा ते अंमलात आणलं पाहिजे, मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? ते आर्तनिश्वासच शेवटपर्यंत असणार का? प्रेतावर बसतात जानवी घातलेली मानवी गिधाडे. ओके, आता इथं सरळ सरळ जे आहे बघा, जाती व्यवस्थेवर प्रहार केलेला आहे विंदांनी. भटाळ समाजाला घडतो विटाळ, विधवेच्या केसांचा यशोदा देशपांडेला मिळतो फक्त नाव्याशी एकांत. विधवांचे जे प्रश्न होते बघा, शेवटी शारीरता जी आहे किंवा नैसर्गिक ज्या काय गरजा आहेत त्या तुम्ही नाकारू शकत नाही. आणि याचं जे भयान वास्तव आहे किंवा याची जी दुसरी बाजू आहे
ती त्यांनी प्रखरपणे जे आहे तिच्यावर भाष्य करणं जे आहे ते मृदगंधमध्ये तुम्हाला आणि तो जो काही सगळा सामाजिक पटल जो आहे बघा तो हिच्यामध्ये तुम्हाला दिसतो. सामाजिक जाणीव, सामाजिक प्रश्न, त्याला सरळ सरळ हात घातलेला आहे बघा. मिळतो फक्त नाव्याशी एकांत आणि फुकतो गोकुळातील कृष्ण भेंड्यातील डोहावर जे आहे. ओके, आता ह्या ज्या कविता आहेत या कवितांमध्ये ज्या आहे जानवी घातलेली जी आहे मानवी गिधाडं जी आहे, जानवी घातलेली मानवी गिधाडं, जातीयता जी आहे आणि समाजाचा एक विशिष्ट वर्ग जो आहे तो कशा पद्धतीने जे आहे इतरांचं शोषण करतो आहे हे विंदांनी त्यांच्या कवितेमध्ये जे आहे स्पष्टपणे जे आहे तर ते म्हटलेलं आहे. विधवांचे प्रश्न जे आहेत, कारण विधवांचे रेफरन्सेस बऱ्याच हिच्यात आलेले आहेत. तिच्यामध्ये धोंड्या नावीच्या हिच्यात पण आलेलं आहे की खोपट्याच्या मागे जाऊन तो काय करतो, आम्हाला बघू दिलं जात नाही ते. सो विधवांचं केशवपन जे आहे तो रेफरन्स तिच्यामध्ये आहे. कुसतात कुसतात रसरस्ती बीजे आणि वाढतात अळंबे शेवाळे संस्कृतीच्या गटारात. संस्कृतीला गटार म्हणून संबोधणारा पहिला कवी जो असेल आणि ते धैर्य, ते सामर्थ्य ते फक्त विंदांच्या ठाई होतं. फेसाळ शैलीवर उठतात बुडबुडे पश्मिनी शब्दांचे आणि मिरवतात साबणाचे व्यापारी सरस्वतीच्या दरबारात. मुक्यानेच मरतात मातीतील महाकवी नाही रे उजाळत. मातीतले महाकवी मुक्यानेच म्हणून जातात. म्हणजे काय, त्यांचे महापुरुषांचे आर्तनिश्वास तरी ऐकू येतात, परंतु मातीतले महाकवी जे आहेत तर ते जे आहेत तर ते मुक्यानेच मरून जातात तिथं. सो जाती व्यवस्था असेल किंवा ओव्हरऑल जे आहे की आताचे सामाजिक प्रश्न जे आहेत त्याला घेऊन जे आहे हा कवी जो आहे या गोष्टी डील करतो आणि वेगवेगळे आस्पेक्ट, साम्यवाद असेल, महिलांचे प्रश्न, सामाजिक प्रश्न, ओके, प्रेम कवितासुद्धा हिच्यामध्ये आहे. आता एकतर जे आहे की विज्ञान निष्ठा जी आहे तीही विंदांनी जपली. सो त्याचं एक्झाम्पल तुमच्या समोर आहे बघा. हे आईन्स्टाईन कोण, काय, कसे, कुठे, कधी, किती, का, 7 प्रश्नचे आहेत. हे 7 संबंध माझ्या मानेवर जे आहे प्रश्न विचारणं जे आहे हे आईन्स्टाईन कोण, काय, कसे, कुठे, कधी, किती, का, 7 प्रश्न घेऊन जे आहे तर ते विंदा जे आहेत तर ते येतात. आता मूळ याच्यामधला सगळ्यात बेसिक कन्सर्न जो आहे तो म्हणजे काय की इथं जर तुम्ही बघितलं की विज्ञान निष्ठा जोपासणं, यंत्राचा स्वीकार करा, ते यंत्र जे आहे तर ते तुम्ही जे आहे साम्यवेद जो आहे 5वा वेद डील करणं, विज्ञान निष्ठा घेऊन येणारे विंदा जे आहेत त्याचे रेफरन्सेस आपल्याला मिळतात. आणि याला तुम्ही खास करून जे आहे करंदीकरी प्रयोगांचा विचार केला ना तर तिच्यामध्ये जे आहे शब्द कसे मांडलेले आहेत तोही एक रेफरन्स आहे. सायमल्टेनियसली जे आहे दुसरा जो आहे की धोंड्या नावी, कावेरी डोंगरे, है ना, व्यक्तिनिष्ठ कविता म्हणजे ती व्यक्ती, त्या व्यक्तीशी संबंधित बाबी ज्या आहेत तर त्या तिच्यामध्ये डील करून दिलेल्या आहेत. तर त्याही कविता आपण डिटेलमध्ये बघू. जसं आता दैहिकता जे आहे, शारीरता आणि आत्म आणि प्रेम याला एकत्रितपणे घेऊन जाणं जे आहे ते विंदांनी केलेलं आहे. तुम्हाला मी सुरुवातीला काळी राणी या कवितेचा जो आहे रेफरन्स दिला होता बघा. पोर तशी तू काळी काळी नजरेत तुझ्या काळा कावा, केस काजळी काळी कंबर देह तुझा ग काळा पावा. काळी राणी जे आहे. सो विंदांच्या कवितेमधली जी शारीरता आहे ती इतकी सहजपणे येते बघा की आता हिच्यामध्ये पण बघा क क क क जे आहे काळी काळी काळा कावा, त्यातल्या त्यात जे आहे केस काजळी काळी कंबर, अनुप्रास जो आहे त्यातल्या त्यात जे आहे की पुनरुक्ती जी असते बघा शब्दांची तिच्यामधून जो आहे तर तो प्रभाव जो आहे किंवा आपल्या मनावर जो आहे वाचकाच्या मनावर एक जो ठसा उमटतो ती कविता जी आहे आपल्याला त्या फ्लोमध्ये घेऊन जाते. सो त्या गोष्टी ज्या आहेत इथं ज्या आहेत तर त्या डील होतात. सो ती शारीरता जी आहे ती वेगवेगळ्या आस्पेक्टने याच्यात तुम्हाला बघायला मिळते. सायमल्टेनियसली जे आहे आता ही एक दुसरी कविता आहे बघा. तुझिया ओठावरचा मोहर, तुझिया ओठावरचा मोहर मम ओठावर गळला ग आणि आत्म्याच्या देव्हाऱ्यातून गंध मधुर दळवळला ग. आत्म्याच्या देव्हाऱ्यातून मृतप्राय शरीराला जीवन जे आहे तर ते शारीरतेतून प्राप्त होतं. तुझिया ओठावरचा मोहर मम ओठांवर गळला ग, शारीरता जी आहे आणि इतकी सहजपणे आहे ती. सो विंदांना ते जे आहे लीलया जमलेलं आहे. गंध मधुर दरवळला ग आणि एक प्रकारे जे आहे एक संवाद साधला जातो आहे, एक प्रकारे वाचकाशी जोडणं जे आहे तर त्या पद्धतीने हे सगळं येतं. आणि याच्यामध्ये एक लय पण आहे बघा, म्हणजे गेयता ज्याला आपण म्हणतो ती गेयता पण हिच्यामध्ये येते.
सो बऱ्याचदा जे आहे मुक्त छंदात्मक कविता जे आहे, जसं आपण नामदेव ढसाळांचे जे आहे या सत्तेत जीव रमत नाही बघितलेलं आहे, मग त्या केसमध्ये कसं आहे ना की तिथं मुक्त छंदात्मक किंवा कसं आहे की जसं कथाच्या हिच्यामधून ते डील होत जातं किंवा जाहीरनामामधल्या कविता आहेत त्या तशा पद्धतीने डील होतात. इथं तसं नाही आहे. आणि पुढचा जो हिच्यातला रेफरन्स आहे बघा की टिपिकल जे आहे लिखाणात जे आहे एक वेगळ्या पद्धतीने प्रयोगशीलता आणणं जे आहे. ॲक्च्युली प्रयोगशीलता ही विंदांची फार क्लोजली जोडली गेलेली आहे. आता तुम्ही बघा, पिंपळ घेऊन भारशिरावर उभा राहतो एक पदावर, ओके, आणि तळाशी एकच छाया पडते पाया, ओके, तळाशी पडते एकच छाया पाया. यमक पण हिच्यामध्ये आहे आणि हा टिपिकल एक प्रयोग आहे. म्हणजे उद्या तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की विंदांची प्रयोगशीलता जी आहे ती प्रयोगशीलता ही आहे, आणि मग हे असे एक्झाम्पल जे आहेत ते उत्तरामध्ये येणं आपल्याला गरजेचं आहे. बघा, एक पदावर, ओके, अशा पद्धतीने. आता सुरुवातीला अर्पण पत्रिका आठवा. अर्पण पत्रिका कशी होती? येसू आणि सुमा. ती पण काय केलेलं आहे, एक एक शब्द वेगवेगळा आहे बघा, तिच्या अक्षर जे आहे ते वेगवेगळं आहे, जोडून नाही घेतलेलं तिच्यामध्ये. सो विंदांची जी प्रयोगशीलता आहे तर ती तुम्हाला खूप लिहिल्या जे आहे इथं बघायला मिळते. आता सूक्ष्म निरीक्षण. आता बघा, एकतर जे आहे की विंदा करंदीकरांच्या याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं की आता कसे प्रश्न विचारलेले आहेत. आता तर 4 प्रश्न आपण बघितले. समजा फॉर एक्झाम्पल 2023-22 है ना. आत्ता 23चा जो प्रश्न आहे आपण ह्या पेपरचं ऑलरेडी ॲनालिसिस बघितलेलं आहे. आताचा प्रश्न बघा, सूक्ष्म निरीक्षण, बुद्धिवादी दृष्टिकोन आणि विचारांची प्रखरता, 3 गोष्टी आहेत बघा याच्यामध्ये. बुद्धिवादी दृष्टिकोन, सूक्ष्म निरीक्षण आणि विचारांची प्रखरता ही विंदा करंदीकरांच्या कवितेची वैशिष्ट्य मृदगंधमध्ये कशी दिसतात ते विशद करा. ओके. सो आता 3 गोष्टी आहेत. तसं जर तुम्ही बघितलं तर आपण मलपृष्ठ जे याचं बघितलं होतं त्या मलपृष्ठावर पण बऱ्याचशा वैशिष्ट्य दिलेल्या आहेत. त्या 3 गोष्टी त्यांनी उचलल्या आणि तुम्हाला विचारलेलं आहे. सूक्ष्म निरीक्षण जे आहे, समाज असेल, व्यवस्था असेल, आंतरराष्ट्रीय संदर्भ जे आहे त्यातला एक एक शब्द तो रेफरन्स निवडून तो कवितेमध्ये आणणं. निरीक्षण जे आहे, बुद्धिवादी दृष्टिकोन, त्यांनी जे आहे की या यंत्राचा स्वीकार करावे, रॅशनल दृष्टिकोन आपल्याला दिलेला आहे. आणि त्याचबरोबर जे आहे विचारांची प्रखरता जे आहे की विधवांचे प्रश्न जे आहेत ज्यावेळेस आपण बघतो, कुमारी मातेचे प्रश्न बघतो, ओव्हरऑल याच्यामध्ये जे आहे की ती त्यांची जे आहे विचारांची प्रखरता किती प्रगाढ आहे की खूप फ्लोमध्ये खूप प्रॉपरली ते घेऊन जातं त्या गोष्टीला. हा रेफरन्स एक आहे. त्याच्याबरोबरच बघा 22 मधला प्रश्न होता, मृदगंध या काव्यसंग्रहाच्या आधारे विंदा करंदीकरांच्या प्रतिभेची विविधता साधार विशद करा. आता मूळ ज्या त्यांच्या प्रतिभेची विविधता जी आहे म्हणजे काय की मृदगंधाच्या आधारे विंदा करंदीकर आम्हाला सांगा. मग विंदा करंदीकरांच्या जेवढ्या काही गोष्टी आपण बघितल्या ते सगळ्यांचे रेफरन्सेस इथे येणं गरजेचं आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर हा प्रश्न कसा आहे, जनरल आहे, सर्वसमावेशक गोष्टी. पहिल्या याच्यात काय होतं की 3 कीवर्ड्स आहेत, त्या कीवर्ड्सला धरून एक्झाम्पल्स देऊन तुम्हाला डील करायचं. इथं त्यांनी काय करून टाकलं की त्यांची प्रतिभेची विविधता जी आहे मग ते सगळ्याच गोष्टी तुम्हाला द्यायच्या आहेत. त्यांची प्रयोगशीलता असेल, साम्यवाद असेल, स्त्रियांचे सामाजिक प्रश्न असतील, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या 1 बाय 1 याच्यामध्ये येणं अपेक्षित आहे. देन मृदगंध या कविता संग्रहातील प्रतिमांची विविधता आणि नाविन्य याचे विवेचन करा 2021. आता बघा, प्रतिमा सृष्टी आपण बघत राहतो प्रत्येक याच्यामध्ये. तर प्रतिमा सृष्टी जी आहे तर ती आपण बघतो आणि त्या केसमध्ये जे आहे प्रतिमा सृष्टी जर बघितली तर 2021चा हा प्रश्न आहे की तो भाषा वैशिष्ट्य जी आहे त्याच्याशी डील करतो. त्याच्याबरोबरच जे आहे ती प्रतिमा आणि त्याच्यातलं नाविन्य जे आहे ना, नवता जी आहे विंदांच्या याच्यामध्ये, ती प्रयोगशीलता जी आहे ना ती जी आहे तशी आपण बघितली की नवीन काय आहे याच्यामध्ये. मग नवी कवितेचे काय रेफरन्सेस आहेत का, ती नाविन्यता जी आहे ती आपण बघू डिटेलमध्ये. जाणीवेच्या विविध स्तरांवर भावानुभव करंदीकर यांच्या मृदगंध या काव्यसंग्रहातून समर्थपणे कसे व्यक्त झालेले दिसतात ते लिहा. आता इथं जे आहे जाणीवेच्या विविध स्तरांवर भावानुभव जे आहे, त्यांचे भाव अनुभव जे आहेत तर ते याच्यामध्ये लिहा. ते अनुभव कुठले आहेत तर सिंपल आहे की लहान असताना कोकणात गेल्यावर काय काय घडतं आहे ते अनुभव जे आहे जे त्यांनी कवितेमध्ये आणले. 2020चा हा प्रश्न आहे. आणि 2019चा एक प्रश्न आपण बघूयात. मृदगंध या कविता संग्रहातून विंदा करंदीकर यांच्या समाज निरीक्षणातील विविधता कशी प्रत्ययास येते. समाज निरीक्षण जे आहे आत्ता तुम्हाला दाखवलं बघा, जाती व्यवस्था जी आहे कशी आहे है ना. मग मूळ जे आहे की समाजाचे वेगवेगळे प्रश्न त्यांनी कसे हाताळले, कवितेमध्ये ते कसे आलेत, या गोष्टींचा उहापोह याच्यामध्ये करणं अपेक्षित आहे. सो बेसिक जे आहे बघा, मृदगंध जो आहे तर तो हा आहे. आता आपण इथून पुढं जे आहे की यातल्या महत्त्वाच्या कविता प्रॉपरली डील करणं गरजेचं असतं, कारण त्या रसास्वादासाठी तुम्हाला विचारल्या जातात.
आणि जर तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली म्हणजे जवळपास हे 2019 ते 2025 पर्यंतचे पेपर म्हणजे किती 5 वर्षाचे पेपर आहेत. एकाच पेपरमध्ये अशी गडबड आहे की हा प्रश्न वर आहे, अदरवाईज हा प्रश्न जो आहे ना 8व्या प्रश्नामध्ये तुम्हाला विंदा विचारलेले आहेत. मॅक्झिमम वेळा जे आहेत त्यांनी 8वा जो प्रश्न आहे तो विंदांचा विचारलेला आहे. तिच्यात 3-3 प्रश्न आहेत आपल्याला, तिच्यात तुम्हाला दिसेल. म्हणजे हे पण एक जर तुम्ही ऑब्झर्व केलं की टेक्निकली प्रश्न कुठं आहेत कसे आहेत तर ते आपल्याला महत्त्वाचं ठरतं. धन्यवाद.